आणि वय बी बघित नाही. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप भरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकारंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. हा ब्लॉग मी वर्सोवालाच चालू केला होता आणि ट्रेनमध्ये येऊन मी आपले व्हिडिओ चेक करत होतो तेव्हा समजला काय जेव्हा ब्लॉग सुरू केला होता तेव्हाचा साऊंडच नाही आला. समोर दिसत असेल तुम्हाला मी एकटाच बडबडतोय आणि कॅमेरा होल्ड करणार आहे बघा आपला एकच चेतन माले. आणि विषय त्याचा नाही, माईक चालू होता पण काहीतरी ग्लिच वगैरे झालं असेल त्याच्यामुळे साऊंड आलं. मस्त स्टार्ट केला होता पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काय पण फुल उदास झाली मूड माझा एकदम मूड खराब झाला. किती भारी स्टार्ट केला होता सांग मला. भारी होता एकदम पाऊस म्हणजे एकदम डिटेल. आता बोलून पण काय फायदा नाही, ब्लॉग उगाच मोठा नाही करणार मी. तर चला ब्लॉग सुरू करूया. वर्सोवाला नाही ना ब्लॉग सुरू करते आता, कारण का ग्लिच झाला नाही, शेवटी वाट लागली त्याची. तर वर्सोवाला दहीहंडी निमित्त मोठा सोहळा असतो. 8-9 वर्षांनी तो मान येतो त्यांना. यंदाचा मान आहे मांडवी गल्लीला. तर तो सर्व सोहळा आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. मी तर बघून आलोय. प्लस जाऊ दे, काय बोलून फायदा नाही. ब्लॉग सुरू करूया आणि फुल धमाल केले, फुल धमाल, फुल पैसा वसूल. ब्लॉग बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. आणि वय बी बघित नाही. जसं असेल ना तसे सगळ्याला कोणचे पण गौरी गणपतीचा बोल, नारळी पौर्णिमेचा बोल, एकदम श्रावण महिना लागला मग ती आमची लोकांची सजावट, गौरी गणपतीचं सगळे सणाला ये सजावट. नारळी पौर्णिमेपासून तर तुमची धमाल असते. नागपंचमीशी सुरुवात, नागपंचमीपासूनच सुरुवात. हा नागपंचमी झाली, नागपंचमीला लोक सजतात आणि नारळी पौर्णिमेला एकदम सजतात, गोकुलाष्टमीला सजतात आणि गौरी गणपतीला सजतात. गौऱ्यांचे दिवस खूप सजतात आणि गणपती म्हणजे दिवस अख्खा रात्रभर मजा करतात लोक इकडे गावाने. या वर्सोवाचे समाज अख्खे रात्रभर मजा. नवरात्रीन पण 9 दिवस धम्माल, 9 दिवस नवे नवे सगळे कपडे घालतात. हा वेसाव याच्यासाठी फेमस आहे, फुल धमाल. म्हणजे खावाचे वांडे असले म्हणजे बघत नाही ते. घरातून डाळ खाली तोंडला कोण ना बघावचं पण फॅशन करून घेतात, म्हणजे एन्जॉय करून आयुष्याची मजा करून घ्यायची. उद्या कोणी बघितलंय हा तसं करतात. हा आणि यात्रा कम मी करत ना, यात्रेला पण तशाच जातात. हा ठाठ आहे वेसावकरांचा, ठाठ आहे पहिल्यापासून. म्हणजे किती दिवस आपला सोहळा असतो आता समाज? 8 दिवस सोहळा असतो. 8 दिवस सोहळा असतो. 8 दिवसाला 8 कलर. 8 दिवस म्हणजे कलर कोण ठरवते? आज नीला घालायचा, उद्या पिवळा घालायचा, कोण ठरवते? लेडीज आमच्या महिला मंडळ यावं असताना पदावर त्या ठरवून देतात. काय घाला चष्मा घाला भारी दिसतो घाला. मग ते चष्मा घालायचं असं नाही. एन्जॉय केली 2 दिवस झाली आणि आयुष्य एन्जॉय करायलाच पाहिजे. आणि हा मान आता यंदाचा मान आपल्या गल्लीला, मांडवी गल्लीचा आहे. तर कसं वाटतंय? छान वाटते, खूप सुंदर वाटते. फुल धमाल, एन्जॉय खूप. असं नाही मी पाहिली नाही, ही पहिली टाइम आमची मांडवी गल्लीची एन्जॉय झालेली आहे. आणि महिला कधी कमी पडत नाही. आमच्या महिला खूप चांगल्या गलीतल्या यावं आणि त्या पदावर खूप चांगल्या. सगळी सेवा करतील. यात्रेला बित्रेला गेलं का टाकणार ना काय. अभिमान वाटते माझा आमच्या गलीचा, खूप अभिमान वाटते. आमची आई कशी सुंदर दिसते. आई नाव सांगा आपला? रजनी प्रल्हाद गागी. धन्यवाद आई. आईने भरपूर माहिती दिली आणि माझ्यासोबत भरपूर गप्पा मारल्यात आईने. धन्यवाद आहे. थँक्यू. बिंदास आहे, बिंदास आहे. आम्ही बिंदासूच हा. एकविरीला जेलू, सगळ्या यात्रेला जेलू, जे नसेल भोवाचं तिकडे भोवलू, वाघ्या बॉर्डरला जेलू 2 वेळेला, सगळं शिवकोरी विष्णुकांची. आईचा पूर्ण भारत पण झालेला आहे. आता बाहेरच्या देशात जाणार आहे 1-2 महिन्यांनी. तसं नको बोलू. बाहेरच्या आमच्या महिला निघाल्या का आम्ही हजर. हो ना. आमच्या महिला सुंदर म्हणजे पाठिंबा आहे.
त्या आम्हाला दाखवतं, त्यांचा उलट धन्यवाद करावा पाहिजे, तिने आम्हाला दाखवलं महिला मंडळने आमच्या. आपल्या समोर आहेत आता मांडवी गल्लीचे महिला मंडळचे अध्यक्ष. ताई आपलं नाव सांगा. कोमल उत्कर्ष चाके. आणि तुमचं ताई? प्रियंका मोहित पेदे. आपला 9 वर्षांनी मान येतो आपल्या गल्लीला, तर आज आपला मान आहे, या वर्षी आपला मान आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? एकदम उत्साह वाटतोय, कारण की आम्ही वर्षभराने ही तयारी करतो, त्यासाठी एवढी तयारी आमची सफळ होते. आमची वेशभूषा, सगळे आमची जेवणाची व्यवस्था वगैरे, आम्ही सर्व पूर्वीपासूनच ही सजावटीची वगैरे तयारी करतो, म्हणून आम्ही इतका सोहळा साजरा करू शकतो. आम्ही पूर्ण गल्ली आणि कमिटी ठरवतो, म्हणजे कुठल्या दिवशी कुठला कलर असणार आहे, आणि त्या दिवशी एकच कलर, तो पूर्ण लहान बाळापासून तो मोठे माणसापर्यंत तो एकच कलर घातला जातो. 9 दिवस आमच्या इथे हरिनामाचा सप्ताह होतो. मग तो हरिनामाचा सप्ताह करून आमची रॅली निघते. मग ती नाचत गाजत आम्ही परत आमच्या गल्लीमध्ये येतो. जेवण वगैरे करून आम्ही इथेच मजा करत असतो. दिंडीकरिता आमचा कार्यक्रम असतो. जे मडकं निघते दह्याचं, ते आम्ही पूर्ण गावामध्ये ते फिरवतो. मग त्याच्यात जो कोणी असेल तो त्यांच्या वतीने थोडं थोडं दही टाकतो, आणि मग तो दहीचा म्हणजे मडका आम्ही घेऊन मंदिरामध्ये जातो, आणि आमची 11:15 ती मटकी फोड होते कृष्णाच्या काठीने. ती मटकी फोडली जाते पहिली देवळ मंदिरातली. मग त्यानंतर पूर्ण गावामधली मटकी आम्ही फोडत पूर्ण गावामध्ये परत ती काठी घेऊन जातो मंदिरामध्ये. अध्यक्षताई दहीहंडीची अध्यक्षताईंजवळ द्या. विषय मी भरपूर ऐकला आईंकडून, तर तुम्ही भरपूर फिरायला वगैरे नेता, तर ती विचार कसा आहे तुमच्या मनात? महिला मंडळ मी असं तरी पहिले कधी ऐकलं नाही का फिरायला वगैरे जातात, पण तुम्ही ज्या महिला आहेत आपल्या त्यांना भरपूर सपोर्ट करताय. मी ऐकलंय, ते बरोबर ऐकलंय का नाही? एकदम बरोबर ऐकलं. हो, आम्हाला पण खूप हौस आहे फिरण्याची, आणि आमची गल्ली अशी आहे, मांडवी गल्ली कोळी जमात संस्था, हे म्हणजे पूर्ण गावामध्ये आमचं नाक आहे. नाक म्हणजे जसं तोंडाला शोभून दिसते, नाकावरच आपण शोभून दिसतो, तसं मांडवी गल्ली कोळी जमात संस्था हे आमचे गल्लीचं नाक आहे. आणि आमचे कार्यकारी मंडळ एकदम सक्षम आहे. आम्ही काहीही मागितलं की ते आम्हाला देतात. आम्हाला दरवर्षी तेच बस देतात 2 फिरायला जायला, पूर्ण लेडीजला घेऊन जायला देतात. ताईंचा खूप वेळ घेतलाय मी, त्यांना आता सजायला जायचं. बरोबर ऐकलं ना? ठीक आहे, धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. हे बघा मंडप मस्त सजवलेला आहे, आणि आता आपण पोहोचलोय राम मंदिराजवळ, जिथे सप्ताह असतो. जाऊन आतमध्ये दर्शन घेऊया. राम मंदिरामधून दर्शन घेऊन आम्ही निघालोय बस स्टॉपवरती, आणि तिथं जाऊन डायरेक्ट चालू केला असतं मी, पण तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे आत्ताची व्हिडिओ चालू करतोय त्याचं कारण पाऊस शिरशिरायला लागला आहे. घरात आम्ही व्लॉग चालू केला तेव्हा मी बोललो की पाऊस 1% पावसावर सोडला आहे, वातावरण एकदम मस्त आहे, आणि आता येड्याने यायची सुरुवात केली. हसून मेलो मी, नजर लागली. बाहेर पडलो आणि पाऊस आला. आता काय करायला, आता बघूया. चला तर शिरशिर ते नॉर्मल जाऊया.
साहेबांना मी जेवताना डिस्टर्ब करतोय दोघांना. तर यंदा आपल्या गल्लीचा मान आहे, कसा वाटतंय? आला बरं वाटतं. आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण आला. आता आम्ही एवढी मजा केली आणि अजून करू. अजून जाम दिवस बाकी आहे. आम्ही त्याचा आनंद घेऊ, लुप्त एकदम असा आनंद घेऊ. कुठली गल्ली? नाव काय तुमचं? नाव राजेश पेदे. तुमचा? सॉरी जेवताना तुम्हाला डिस्टर्ब करते. आणि बाबांना बोलायची इच्छा आहे. काशीनाथ आंबोले, मी बोलतो मांडवेली जमात संस्थेचे आहे. आम्ही सभासद आहोत आणि या 9 वर्षाची आम्ही अशी आतुरतेने वाट बघतो. त्यासाठी काय परिधान करायचे, कपडे वगैरे कसे ड्रेसेस करायचे. आम्ही आणि आमच्या मुली, आमच्या बायका 2 वर्ष अगोदरपासून फंडाची तयारी करतात, पैसे जमा करण्यासाठी. आणि बाहेर चांगले ड्रेसेस करायचे, चांगले कॉस्ट्युम करायचे, दागिने बनवायचे. हे 2 वर्ष शक्य होत नाही, त्याच्या अगोदरपासून तयारी असेल. या 9 वर्षानंतर अशी वाट बघतो आम्ही त्या हरिनाम सप्त्यासाठी. आमचे पाऊल कधी ऑटोमॅटिक पाऊल तिकडे वळले जातात मंदिरात. त्याच्यासोबत बायकासुद्धा येतात. असा सोहळा मुंबईमध्ये कुठेच ना असा सोहळा. वर्सोवा कोळीवाडा असा आहे, म्हणजे भावनेने आणि भक्तीने गुंपलेला आहे. आणि म्हणून देवळात मंदिरामध्ये सगळं बायका रात्री 2 वाजे 3 वाजेपर्यंत तिथे रात्रभर भजन करत असतात. आणि आनंदात जोशात एकदम आनंद तर व्हिडिओमध्ये सर्वांना दिसलाच असेल. हां. आणि महाप्रसादाची सोय पण केलेली आहे, जेवणाची सोय पण केलेली आहे. 8 दिवस सतत जेवण. 11 वाजून गेलेत आणि आम्ही आलो अंधेरी स्टेशनवरती. कारण का आम्ही आज ट्रेनने आलो होतो म्हणून लवकर निघायला लागला. पण आता होईल थोड्या वेळात. जेवायची सुरुवात केलेली आहे. आम्ही पण जेवून वगैरे आलो. पनीरची भाजी होती. जेवण कसं होता? 1 नंबर होता. आणि वर्सोवाकरांचा नाद नाही बाबा, नाद नाही. आता 9 दिवस फुल टाट आणि आजचा 3रा दिवस होता. तर आपण बघू, आजचा 3रा दिवस होता. आणि आपण अजून मध्ये यायचा ट्राय करू, जसं जमल तसं. येशील ना चेतन माझ्या नेहमी या साईडला येताना. आणि जरी ट्रेनमध्ये यायचं असेल 100% चेतन सोबत लागते, कारण का आपल्या हे ट्रेन बिनचं आपल्याला समजत नाही. तर ठीक आहे. कसं वाटलं तुला? घाटकोपर कशी आले? बाबा नाही आता पुढच्या वेळेला तर ना गाडीवर येईन बाबा. कोळीवाड्यामध्ये आपल्याला ओळख दाखवली बरेच जण. अर्धे नाचत होते आणि अर्धे जे भेटले त्यांना मी दाखवलं कॅमेऱ्यावरती. तर भारी वाटला. म्हणजे आपला गाव सोडून जर बाहेर येतो आणि जर अशी ओळखतात आपल्याला लोक, तर भारी वाटते जाम. असंच प्रेम आणि असाच आशीर्वाद ठेवा तुमचा आमच्यावरती. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय नको जाऊ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.